आमची विनंती आहे की हे जे लॉकडाऊनच्या नावाखाली प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणं या ठिकाणी सूट दिली जाते, परंतु आमच्या खेड्यागावातील माणसाला या ठिकाणी एसटीच्या फक्त तात्काळ फेऱ्या चालू केल्या आहेत। आमची या माध्यमातून विनंती आहे, आज आमच्या नेत्यांनी सांगितलंय की खऱ्या अर्थानं फक्त टपली वाजवा, वेळ आली तर चिपळूण तालुक्यामध्ये चक्का जाम करू वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही फक्त शांततेने आहोत। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत। आम्ही शांतता आमचा धर्म आहे। इथल्या असलेल्या पोलीस प्रशासनाला पण आम्ही सांगतो की आम्ही कुठल्याही पद्धतीचं बेशिस्तीचं वर्तन वंचितच्या कार्यकर्त्यांकडून होणार नाही, परंतु आमच्या मागण्या, आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर एसटी प्रशासनाला सुद्धा सांगणार की या प्रवाशांची जी होणारी प्रयोग आहे, प्रवाशांना होणारे जे हाल आहे त्याच्याकडे काटेकोर लक्ष द्यावं आणि एसटी सेवा सुरळीत चालू करावी, यासाठी हे डब्ल्यूमध्ये आंदोलन माननीय प्रकाश जावडेकर यांनी संपूर्ण राज्यभर करण्याचं ठरवलं आणि त्याच माध्यमातून लॉकडाऊनचा आणि प्रशासनाचा त्याचबरोबर पोलीस यंत्रणेचा आम्ही मान सन्मान ठेवून काही ठराविक कार्यकर्त्यांच्या वतीने हे आंदोलन करतोय। परंतु ह्या मागण्या जर आमचं मान्य झालं नाही तर येणाऱ्या पुढच्या काळात बाळासाहेबांनी आदेश दिला तर आपला सगळा कार्यकर्ता बहुसंख्येनं रस्त्यावर उतरल्याशिवाय होणार नाही आणि म्हणूनच आमच्या त्या प्रशासनाला एक विनंतीपूर्वक सांगणं आहे की आता लॉकडाऊन बंद झाला, त्या लॉकडाऊनच्या काळात जी आम जनतेची मिळवणूक झाली या आम जनतेला सहकार्य करा। आम जनतेमुळेच तुम्ही या प्रशासनात बसलेला आहात आणि म्हणून त्या आम जनतेला तुम्ही सहकार्य करा अशी आमची वंचित बहुजन आघाडीची शक्य नसेल तर सर्वसामान्यांना पोटा भरू द्या, नाहीतर मग आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय काय भूमिका आहे की भूमिका जर प्रशासनाने हाताळली नाही किंवा मान्य केल्या नाही तर पुढे काय दुसरी रणनीती आहे। जर प्रशासनाने हा अल्टिमेट आहे बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही फक्त डबली वाजवलेली आहे, पण उद्या जर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर मात्र बाळासाहेबांचा आदेश आला तर आम्ही या प्रशासनाची डबली वाजवायला मागे पुढे बघणार नाही।